अमोघ, तुला हा ड्रेस खूप आवडतो ना? आज हा ड्रेस मी घातल्यानंतर तुझ्या सगळ्या मेमरीज रिवाइव्ह होतील. ताई हळू यायचं ना, लचकला ना पाय. नाही हो ताई, ही जरा कात्री सई मॅडमला द्यायची होती. आरामात यायचं मग. त्या एअरपोर्टला त्या बॅगेला काहीतरी लावले, ते कापायचंय. त्याच्या बॅगमध्ये समोरचं सामान अडकले. दवा घाईनं चालली होती. बरं एक काम करा, ती कात्री द्या माझ्याकडे, मी त्यांना नेऊन देते. तुम्ही पायाला काहीतरी लावा. नाही नाही, मी देते. ताई ऐका माझं, द्या इकडे, मी बरं, देऊन ठीक येते. आहे. हां तुम्ही पायाला लावा हो. काहीतरी. साई, अगं कुठे फिरतेस बॅग घेऊन? ही इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं मला. सिक. सई, अगं काय ग हे? एवढ्या चांगल्या ड्रेसची वाट तरी कोणी लावली? काय गे सारियाने आली होती ना इथे. ती आर्या इथं आली होती? तिला कात्री घेऊन जाताना बघितलं मी मगाशी. ती इथं आली होती ना? 100% हे काम ना तिचंच आहे. ही असली कामं ना तिला सुचू शकतात. पण सई, तू गप्प बसू नकोस हा. आता अमुक भाऊजी तिच्या हातून निसटत चाललेत ना, मग ती कोणत्या बी थराला जाऊ शकते. एक गोष्ट ध्यानात ठेव, शेवटी अमुक भाऊजींचं तुझ्यावरच प्रेम आहे. आणि आता आईसे बी इम्प्रेस झाल्यात नाही का? ती आर्या सहजासहजी अमुक भाऊजींना सोडणार नाही बघ. हे बघ सई, आता तुलाच प्रयत्न करायला लागणार त्या आर्याला भाऊजींपासून तोडायला. प्लीज तू मला असलं काही सांगू नकोस, कारण मला ते जमणार नाहीये. अगं पण नाही, मला या कॉन्स्पिरसीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. आर्याला काय करायचं ते करू दे, मी तिच्या लेवलला उतरणार नाही. आणि मेन म्हणजे मला अमोघच्या आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आणि मी कुठलाही ड्रेस घातला तरी अमोघचं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही, मला खात्री आहे. आलेच. मला वाटलं होतं जरा अकांड तांडव करशील, आदळापट करशील, पण कसलं काय? तुझ्याकडून काय होईल ना असं वाटत नाही मला सई. मालतीबाई, आता तुम्हालाच तुमच्या चाली बदलायला लागणार आहेत असं दिसतंय. चुकून झालं, पाय अडकला. लागलंय का तुम्हाला? नाही ठीक आहे दादा. चुकून झालं.
मालतीताई बघून नाही चालतात तुला? हा, लागलं ना तिच्या पायाला? तू सॉरी बोलून तिचं दुखणं कमी होणार आहे? मालतीताई नका त्यांना बोलू, चुकून पडलं त्यांच्याकडून. सागर दादा तुम्ही जा. अरे बघू, जास्त लागलं वे? दुखतंय ना? पायालाच लागले म्हटलं, तुला चालता बी येणार नाही आता. नाही मालतीताई, मी ऑइंटमेंट लावेन. नाही नाही ठीक. तू काय बी करू नकोस, तू फक्त इथे बसून राहा. मी आत्ताच बर्फ घेऊन येते. बर्फ चोळलं ना की तुला बरं वाटेल. नको मालतीताई, राहू द्या. मी नाही तू इथेच थांब, मी लगेच घेऊन येते. मी घेऊन येते. अहो, थांब. आर्या, 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 काय झालं वहिनी? आर्या. वहिनी काय झालं? अहो भाऊजी, आर्या कुठे? हे बघा, तिच्यासाठी बर्फ घेऊन आली आहे मी. बर्फ कशासाठी? तुम्हाला का माहितच नाही होय? मग अशी काय झालं, सागर दादा परत घेऊन येत होते, तेवढं ती आर्या बी वरून खाली आली आणि सागर दादाच्या हातून परत तिच्या पायावरच पडली ना. बिचारीला लई त्रास झाला बघा, दुखते तिला, म्हणून तर बर्फ घेऊन आले मी. पण गावच ना मला कुठे गेली ती. काय? अहो भाऊजी, अहो बर्फ तर घेऊन जा. थँक्यू. अहो ते अरे अगं लागलं तर मला सांगायचं ना, आपल्या रूम मध्ये यायचं. अमुक इतकं नाही लागलंय, पण मी ठीक आहे. पण लागलंय ना, उगाच काहीतरी आपलं. अरे थांब आता 1 मिनिट, एकच मिनिट बघू. अरे ठीक आहे. दे म्हटलं ना, बाय दे. आर्या प्लीज. एक मिनिट. राहू दे, माझं दुखणं मी सांभाळून घे. हो का? मला गोळी लागली होती तेव्हा रात्रंदिवस माझी काळजी घेत होतीस, तेव्हा मी बोललो असं काही? स्वतःच्या मर्जीने नाही हा नियम बदलायचे. अरे पण तुझे किंतु परंतु कळतायत मला, पण सई इतकीही नॅरो माइंडेड नाहीये. आता शांत बस, नाहीतर बर्फ वितळेल. अगं ती समज नाटक करते, काय बित्र नाहीये का? आता तू आलीस नाही तर मग अमुक भाऊजी तुझ्याकडे परत येतील अशी भीती वाटते तिला, म्हणून घाबरून हे समज चाललंय तिचं. काय बी झालं नाहीये तिला, अमुक भाऊजींना स्वतःजवळ बसून ठेवायचे तिला, एवढंच. पण मी काय करू आता? आता आपण तरी काय करणार नाही का? फक्त उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. पण आता सई तू ठरवा काय करायचंय ते. फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहायचे की काय करायचंय? काही केलं नाहीस ना तर अमुक भाऊजींना विसरून जा. नो, इट्स नॉट पॉसिबल. जाणवतंय ग मला, अमुक भाऊजींचं बी लई प्रेम आहे तुझ्यावर, पण काय करणार ना, घरातल्यांचं दडपण आहे. त्यात ती आर्याला बघितलंस ना तू कशी करते ती. मी तुला सावध करायचं काम केलं. 2 प्रेम करणारे जीव एकत्र यावे एवढंच फक्त वाटतं मला. अमुक भाऊजींवर आमच्या दोघांचा बी लई जीव आहे बघ, ते सुखी व्हावेत ना एवढंच वाटतं बघ आम्हाला. बाकी तू विचार कर, असे तू विचार कर. सई तू एक काम करा, तू रूम मध्ये जाऊन आराम करा, मी येते जरा.
जा जा आराम कर. मला बरं वाटतंय आता. इट्स ओके. थँक्यू. बरं वाटतंय चालून बघितल्याशिवाय. ट्राय करूयात. सावकाश खाली ठेव. हळू. एक सेकंड आर्या आर्या इथे 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 एक काम कर. मागे 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 सावकाश. थांब 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 त्याच्यावर जोर देऊ नकोस. चल त्या पायावर जोर देऊ नकोस. 1 मिनिट थांब. मागे मागे थोडंसं मागे सावकाश. नीट बस. सावकाश सावकाश. खूप दुखतंय. नाही ठीक आहे. वाटलंच होतं मला. ऑइंटमेंट लावावं लागेल आता. राहू दे ऑइंटमेंट. का? अरे मी ठीक आहे आता. बरं वाटतंय. मला काय वाटतं अमुक, आता तू जास्तीत जास्त वेळ सई सोबत स्पेंड करायला पाहिजे. तसंही हे लग्न आपण कधी मानलंच नाही. मी आता ठीक आहे, बरी आहे मी. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसणं याचं दुःख मला चांगलं माहिती. तू सुद्धा कधी प्रेम केलंस का कोणावर? बोल ना. हो. कोणावर? नाही सांगू शकत मी. का? मी तरी कुठे सांगितलं होतं. काळजी घे. अहो असं काय करताय? जरा डोकं शांत ठेवा आणि तेवढा ज्यूस घ्या. हा तुम्हाला बरं वाटेल. या ज्यूसने काय बी होणार नाहीये. अहो अरे साधं माझ्याकडे बघितलं बी नाही. कोण वाटलो मी? पपलू वाटलो का त्याला? कोण आहे? कोणतो विराट? माझं ना एवढं डोकं फिरलं होतं ना, असं वाटलं तिथल्या तिथे नारळ वाढवा. अहो असं काय करताय? हा अहो आता गुरुजी 4 शब्द काय बोलले तर लगेच एवढं डोकं फिरून घ्यायचं असतं. मी कोणाचं बी ऐकून घेत नाही. मी बोलतो आणि लोक ऐकतात. मला बोलतो तो शान. माझं ना डोकं फिरलं आता. कसा बोलला तो मला? त्याची हिंमत कशी झाली? तू असं मोठं त्याच्या लोकांसमोर माझ्या समोर नाक वर पडलं तर थोबाड फोडीन मी. बाई 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 कसं निखाऱ्यावानी लाल लाल झालाय माझा दबा. चटका बी लागतो या. आता तू माझं डोकं नको खराब करू. शांत येडा बनवून पेढा खायला शिका. जरा नमतं घ्यावं माणसानं. त्याच्यासमोर मी नमतं घ्यायचं. असं फक्त नाटक करायचं आणि समोरच्याला उल्लू बनवायचं एवढंच. हा? वाई अहो आता गुरुजी काय म्हणाले की तू स्वार्थी मनाने आलायस म्हणून, बरोबर ना? तर त्यांना म्हणायचं हो मी स्वार्थी मनाने आलो. तुमची सेवा करून मला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे एवढाच माझा स्वार्थ. एवढी डिप्लोमॅसी मला नाही जमत. आपला एकच दणका तिथल्या तिथं बस. समज जमल तुम्हाला. मी आहे ना, मी शिकवते की तुम्हाला. आता फक्त तुम्ही एक काम करा, तुम्ही परत गुरुजींकडे जा. मी परत जाऊ तिकडं? जर परत गेलो तर 100% त्याला पेढा भरवेन मी. हे शक्य नाही. समज शक्य आहे, समज शक्य आहे. बस आता मी काय सांगते ते ऐका. मी जे काय बी तुम्हाला सांगते ना तेवढं फक्त जाऊन गुरुजींसमोर बोलायचं. मग बघाच काय रिझल्ट येतो ते. ऐकाल ना वो माझं? आता या जगात दुसरं कोणाचं ऐकतोय व्हय मी? माझं तर बघतो. आता ऐका.
नाही ते अहो नाही बसा की. अहो सई आपली पाहुणी आहे की नाही, तिचा मान तर आपल्याला राखायलाच पाहिजे. बसा. होय घेऊन येते. बस. आजी मी तुमच्या शेजारी तिकडे बसते ना. का म्हणून? अमुकची बायको आहेस तू, त्याच्या शेजारी बसायचा तुझा हक्क आहे. हो आजी, पण हक्क असा जबरदस्तीने नाही मिळवता येईल. आणि तो काळाशिवाय नाकारायचा बी नसतो, कळलं? बस इथं बस. सुशील वाढ गती. एक मिनिट. त्याला पोळीवर तूप वाढलेलं नाही आवडत. बघितलं ताईसे, अमुक भाऊजींच्या आवडीनिवडी आपल्यापेक्षा जास्त चांगल्या सईलाच माहिती आहेत. हे घे पाणी पी. असं हवं. अजून थोडं पी. एक सांगू का? 100 ते 0 असे उलटे आकडे मोज म्हणजे थांबले. उलटे आकडे त्यांनी काय होणार आहे? नाही म्हणजे जेव्हा मला उचकी लागायची तेव्हा आई बाबा असंच करायला सांगायचे. रिअली इट रिअली वर्क्स. एकदा ट्राय कर प्लीज. अमोघ प्लीज पाणी पी. 100. म्हणजे त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की जेव्हा उचकी लागते तेव्हा श्वासाची गती बदलली की उचकी थांबते, आणि जेव्हा आपण आकडे उलटे मोजतो तेव्हा गती आपोआप बदलते आणि उचकी थांबते. एक कप. हे असं हवं.